हे बघा करून घेतले डोसे. थोडेसेच घातले होते ना डाळ तांदूळ. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. हा तवा बघा, माझा जुना तवा आहे. खूप वर्ष वापरला आहे हा डोश्याचा तवा. जुना झाला आहे, अजूनही वापरते मी. झालं काय, लेकाने बघा हा नवीन तवा आणून दिला आहे मला डोश्याचा मस्त. हा वंडर शेपचा तवा आहे. आमच्या इथल्या डीमार्टमधूनच आणला आहे. त्याची किंमत बघा 1300 रुपये, पण तो डिस्काउंटमध्ये मला मिळाला 599 रुपयाला. तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच घ्या, कोणत्याही डीमार्टमध्ये मिळतो. तर चला आता हा तवा ह्याला सुट्टी देऊ. जरा आता आज हा तवा वापरणार आहे मी. नवीन तवा वापरण्याची उत्सुकता खूप आहे ना, त्यासाठी मग मी थोडंसं डाळ तांदूळ घातले. त्याचं हे लेबल काढून घेते बघा याची, कारण ना 2 वर्षाची गॅरंटी आहे. हे लेबल काढून ठेवते आणि मग जरा थोडासा स्वच्छ करून घेते तो तवा. हे बघा इथं फक्त 1 वाटी तांदूळ आणि 1 अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती मी, थोडेसे डोसे करून बघण्यासाठी नवीन तव्यामध्ये. हे छान फुलले मस्त, वाटून ठेवलं होतं. आता ह्याचे डोसे करणार आहे मी. चांगलं भिजले पीठ. हे लेबल काढून घेते. हे बघा, हे जपून ठेवायला सांगितले त्यांनी, कारण काही म्हणजे चेंज वगैरे करायचं असलं तर. ठेवून देते हे लेबल आणि तवा जरा थोडासा स्वच्छ करते. थोडंसं तेलाची धार घातली आणि पाणी घालून थोडं पुसून घेते स्वच्छ. तसे आपण कोणती वस्तू नवीन वापरताना जरा धुवून पुसूनच घेतो. तर हा तवा पण थोडासा मी पुसून घेते स्वच्छ कपड्याने. डोसे घालायला घेते आता. मध्यम आकाराचीच घालते, कारण नवीन आहे म्हणजे कसे निघत आहेत कसे नाही म्हणून म्हटलं थोडंसंच घातलं मी डाळ तांदूळ भिजत. झाकण ठेवलं. हे बघा छान असा उचलून आलाय चांगला डोसा, सहज निघेल तो. हे बघा, तसं तर एरवी आपण डोसा असा उलटा पालटा करत नाही, खरं तर मी पण नाही करत. एकच बाजू भाजते, पण आता दोन्ही बाजू भाजून घेते. शक्यतो आपण एक बाजू डोश्याची भाजली तरी चांगला कुरकुरीत होतो तो. हे बघा निघाला चांगला. करून घेते आता बाकीचे पण डोसे. थोडीशी चटणी पण करायची. किचनच्या खिडकीमध्ये चिमण्या बघा किती येतात, आवाज येतोय ना. हे बघा झाले करून डोसे, चांगले निघाले. आणि ही चटणी पण केली थोडी खोबरं आणि डाळव्याची. हे बघा, खरं तर मी आज रेसिपी म्हणून नाही डोसे केले, पण तुम्हाला नवीन तवा दाखवायचा होता म्हणून खरं तर मी थोडेसे डाळ तांदूळ भिजत घातलेले आणि डोसे केलेत. चला तर मग हे बघा झाले. कसा वाटला माझा नवीन तवा आणि डोसे? हे बघा कमेंट करून सांगा, लाईक